संकट जाई ग हरुनी तुझ्याच कृपेमुळे। नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये। कणा कणात तू मना मनात तू जीवा शिवात तू अंबे। धावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावून ये। ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे। तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे। नवी मुंबई में नवसाला पौड़ारी अंबे माता के नाम से प्रख्यात वाशी के सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडल द्वारा स्थापित वाशीची अंबे माता की कीर्ति अब लगातार बढ़ती जा रही है। नवरात्रि उत्सव की अष्टमी के दिन माता को नमन करते हुए पूर्व नगर सेवक प्रकाश मोरे और पूर्व नगर सेविका शिल्पा मोरे के माध्यम से हर साल की भांति इस साल भी वाशी एमजी कॉम्प्लेक्स में कन्या पूजन कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां इस खास पूजन पर ब्रह्म कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की शीला दीदी मौजूद थी। इस दौरान शीला दीदी ने कन्या पूजन की पूर्व प्रार्थना की और कन्या पूजन कार्यक्रम की शुरुआत की। इस अवसर पर पूर्व नगर सेविका शिल्पा मोरे ने माता का व्रत रखी प्रभाग की अन्य महिलाओं संग कन्या पूजन कार्यक्रम में 492 कन्याओं का पूजन किया और उन कन्याओं को विभिन्न सम्मानों का वितरण कर उनका आशीर्वाद ग्रहण किया। वह मान्यवरों के हाथों प्रभाग में विभिन्न क्षेत्रों और शैक्षणिक क्षेत्र में अपना नाम रोशन करने वाली प्रभाग की कन्याओं को सम्मानित भी किया गया। इतना ही नहीं, इस दौरान कन्या पूजन के उपरांत सबसे बड़ा आकर्षण का केंद्र बिंदु बनकर साबित हुआ माता की मनमोहक विभिन्न आरतियों की थाली। इन आरती की थाली को सजाकर प्रभाग की महिलाओं ने महा आरती कर सभी ने माता से सुख और समृद्धि की कामना की। इस अवसर पर पूर्व नगर सेवक प्रकाश मोरे और पूर्व नगर सेविका शिल्पा मोरे ने मिलकर सभी उपस्थितों संग माता की भक्ति संग माता का जयकारा लगाया और सभी को नवरात्र उत्सव की शुभकामनाएं दी। पण बघत असाल की घरोघरी प्रत्येक जण आपापल्या देवीचा कार्यक्रम करतो, 5 कन्यांना बोलवतो आणि त्यांचे पूजन केलं जातं। त्याच्यातूनच ही संकल्पना गेल्या 10-11 वर्षापासून आम्ही राबवत आहोत की ह्या दिवशी संपूर्ण नवी मुंबईतल्या ज्या ज्या पालकांना शक्य होत असेल त्या पालकांना आम्ही आमंत्रित करतो। त्यांची लहान मुलं इथे येतात आणि साक्षात देवी मातेचं रूपच त्या मुली इथे येतात। त्यांचे आम्ही पाद्यपूजन करतो, त्यांना भेटवस्तू देतो आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही या देवी मातेचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो। फार आनंद होतो की नवरात्र उत्सव सुरू करताना देवी बसवायची, दांडिया खेळायचा आणि एक आनंद फक्त व्यक्त करायचा, पण त्याच्या माध्यमातून एक धार्मिक उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात झाला। त्या गोष्टीला आपण एक धार्मिक टच देऊन हा धार्मिक उत्सव हा नवी मुंबईमध्ये साजरा करण्याचा एक आपण प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न यशस्वी होतो आणि त्याच्यामुळे हा धार्मिक कार्यक्रम किंवा इथलं वातावरण अतिशय शुद्ध आणि पवित्र होतं आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोक येतात किंवा दर्शन घेतात। फार चांगल्या वातावरणामध्ये हा उत्सव संपन्न होतो। नवरात्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे अष्टमी। अष्टमीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्यापूजन। कन्यापूजनच्या मागे एक अशी धारणा आहे पारंपरिक याच्यात की आपण जे काही आपले चुकून आपल्या हातून काही चुकलं असेल तर ह्या हवनामार्फत किंवा कन्यापूजनामार्फत आपण त्यातून एक छोटीशी मुक्तता पाळतो।
आणि आज आधुनिक काळात म्हटलं तर कन्या स्त्री ही एक कुटुंबाची प्रमुख असते. आपण बघितले प्रत्येक घरातली स्त्री ही कधी कुठलं कारण सांगत नाही की बाबा मला हे होते मला होत. आज नवरात्रीला 9 दिवस पण तिला स्वतःला उपवास जरी असला तरी ती सगळ्यांचं जेवण वगैरे करते. असं म्हणत नाही की माझा उपवास आहे मी कोणाला काही करणार नाही, कारण ही एक माताच करू शकते. आणि ही जी आजच्या ज्या मुली आहेत ते उद्याच्या माता आहेत. आणि एक त्याच्यामागे अशी धारणा आहे की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा केलेला सन्मान, स्त्री रूपाचं हे प्रत्येक लोभनीय रूप म्हणजे कन्या रूप, आणि याची पूजन आज आपण इथे केलं. आपण पाहिलं असेल की दरवर्षीप्रमाणे खूप मोठा प्रतिसाद याला येतो. आज कन्यापूजन आम्हाला वाटलं होतं पावसामुळे होतंय की नाही होतंय, पण भगवंताने कृपा केली, पाऊस उघडला आणि मोठ्या प्रमाणात कन्यापूजन पण इथे साधं झालं. आपण पाहिलं की ह्या मुंबई सारख्या शहरामध्ये 9 कन्या मिळणं पण मुश्किल असतं. कोणी कुठे जात नाही येत नाही, पण आपल्या इथे महात्मा गांधी कॉम्प्लेक्स मध्ये गेले अनेक वर्ष आम्ही हा प्रोग्राम करतो आणि त्याला हा प्रतिसाद वाढत चालला आहे. आम्ही 5 कन्यापासून आज जवळजवळ हे आज तर 351 500 अशा आमच्या मुली होतात. आणि आता तुम्ही पाहिलं ना 8:30-9 वाजता पण कन्या येतात. पुन्हा मग आम्ही काही असेल त्यांना त्या पद्धतीने करतो. खूप चांगला प्रतिसाद येतो आणि आम्हाला खूप समाधान वाटतं. कन्यापूजन झालं की आम्हाला असं वाटतं हा आम्ही काहीतरी मोठं टार्गेट अचीव्ह केल्यासारखं आम्हाला आनंद मिळतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.